तर आता बघूया आपण की नक्की लिमिटेशन ऍक्ट मध्ये आपण काय काय शिकणार आहोत. तर पहिलं असेल इंट्रोडक्शन. इकडे आपण काय करूया, लिमिटेशन ऍक्टचं नक्की ऑब्जेक्ट काय, की त्याची नक्की ध्येय धोरण काय, उद्दिष्ट काय, नक्की या ऍक्ट काय एनॅक्ट करण्यात आलाय ते एक थोडक्यात समजून घ्यायचा प्रयत्न करूया. त्यानंतर सेकंड पार्ट असेल लिमिटेशन ऑफ सूट्स, अपील्स अँड ऍप्लिकेशन. इकडे काय करायचंय, सूटचा अर्थ होतोय एखादा सिव्हिल सूट म्हणजे दावा असेल, एखादा अपील असेल किंवा एखादा अर्ज असेल, यांच्या संदर्भात लिमिटेशनच्या नक्की काय प्रोव्हिजन आहेत त्या आपण सेकंड पार्ट मध्ये समजून घ्यायच्यात. थर्ड पार्ट मध्ये कम्प्युटेशन ऑफ पिरियड ऑफ लिमिटेशन म्हणजे काय, नक्की हा जो लिमिटेशनचा पिरियड आहे, ह्या ज्या काही मर्यादा आहेत त्या नक्की कशा प्रकारे कॅल्क्युलेट केल्या जातात, कोणती गोष्ट इन्क्लूड करायची, कोणती गोष्ट एक्सक्लूड करायची ते समजून घ्यायचंय. पॉईंट नंबर 4 असेल ऍक्विजिशन ऑफ ओनरशिप बाय पोझेशन. इकडे आपण इन शॉर्ट काय करणार सांगतोय, तुम्हाला फोर्थ इयरला असेल किंवा 3 इयर्स कोर्ससाठी सेकंड इयरला असेल, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी मध्येच इंडियन इजमेंट ऍक्ट सुद्धा होता. त्यामध्ये आपण जे काय बघितलं होतं की तुम्हाला राईट ऑफ वेचा विचार करा, तुमच्या जमीन असेल तर जमिनीत तुम्हाला बाहेर जायचं असेल तर तुम्ही शेजारच्या जमिनीतनं चालत जात असाल, मग त्या वाटेचा वापर जर तुम्ही सलग 20 वर्ष करत असाल तर अशा वेळी प्रशांत मेथर तुमचा माईक चालू आहे, काही शंका आहे का? प्रशांत मेथर. ओके, तर कंटिन्यू करतो. तर ऍक्विजिशन ऑफ ओनरशिप म्हणजे काय, या लिमिटेशनचा वापर करून काही वेळा मालकी सुद्धा मिळवता येते. या संदर्भात ज्या काही तरतुदी आहेत त्या आपण बघायचे. आणि 5 नंबरचा भाग असेल दी शेड्यूल. इकडे आपण काय करायचंय, वेगवेगळ्या घटना असतील म्हणजे एखादा समजा अकाउंट संदर्भात दावा असेल, टॉट संदर्भात दावा असेल, प्रॉपर्टी संदर्भात असेल, एखादं क्रिमिनल अपील असेल, सिव्हिल अपील असेल, प्रत्येकाच्या संदर्भात लिमिटेशनच्या नक्की काय तरतुदी आहे, नक्की किती वेळ आहे ज्या वेळामध्ये तुम्ही न्यायालयात जाणं अपेक्षित आहे आणि तुमचा दावा असेल, तुमचा अर्ज असेल, तुमचं ऍप्लिकेशन असेल ते दाखल करणं आवश्यक आहे, हे तुम्हाला शेड्यूल सांगणार आहे. आज आपण काय करूया, थोडा काही प्रमाणात इंट्रोडक्शनचा भाग असेल आणि लिमिटेशन ऑफ सूट, अपील आणि ऍप्लिकेशन असेल, हा साधारण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर याच्यामध्ये पहिलं आहे रिकमेंडेड बुक्स. इकडे आपण काय करूया, तर लिमिटेशन ऍक्टचा अभ्यास करताना सर्वात प्रथम मी तुम्हाला रिकमेंड करतो बेअर ऍक्ट एकदा वाचून घ्या. बेअर ऍक्ट म्हणजे इन शॉर्ट काय असतं, तुम्हाला आता सीपीसी, सीआरपीसी असेल, इव्हिडन्स असेल, बऱ्याच प्रमाणात कायदे झालेले आहेत, त्या दृष्टीने प्रोफेसरने तुम्हाला बेअर ऍक्ट रिकमेंड केले असतील. मी पुन्हा एकदा करतो. बेअर ऍक्ट घ्यायचा फायदा काय असतो, तर जर तुम्ही झापवाला असेल किंवा लिमिटेशन बा मॅनिनी असेल, कोणतंही पुस्तक जर विकत घेतलं असेल, त्या ठिकाणी तुम्हाला तो जो काही बेसिक कायदा आहे त्या कायद्यासोबतच त्या ऑथरचं ओपिनियन मिळतं. आणि ते ओपिनियन असेल, त्याच्या केसेस असेल, इतर ठिकाणी जाण्यापेक्षा सुरुवातीला नक्की कायदा काय आहे तो जसाच्या तसं जर समजायचा असेल, वाचून घ्यायचा असेल, तर बेअर ऍक्ट कडे जाणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही जर लिमिटेशन ऍक्ट असेल, अगदी छोटंसं बेअर ऍक्टचं पुस्तक घेतं, लायब्ररीमध्ये सुद्धा मिळेल. सुरुवातीला बेअर ऍक्ट एकदा वाचून घ्या, त्याच्यानंतर मग या 2 पुस्तकांकडे जा. झापवाला असेल किंवा लिमिटेशन बाय मॅनिनी असेल. सेकंड पॉईंट आहे झापवाला. जर तुम्ही तुमचा सिलेबस बघितला असेल तर लिमिटेशन ऍक्ट हा फक्त 15 मार्क्ससाठी आहे आणि सिव्हिल प्रोसिजर कोड 85 मार्क्ससाठी आहे. पण जर तुम्ही क्वेश्चन पेपर चेक केले असतील तर काही ठिकाणी 22 मार्क पर्यंत सुद्धा लिमिटेशन ऍक्ट आलेला आहे. मग जर मार्किंगच्या दृष्टीने बघितलं असेल तर झापवाला मोर देन इनफ आहे. झापवालामध्ये चांगल्या प्रमाणात मटेरियल आहे. फक्त काही ठिकाणी 12 मार्क्सच्या क्वेश्चनसाठी सुद्धा झापवालाने सिंगल पॅराग्राफ मध्ये आन्सर दिलेला आहे. अशा वेळी तुम्हाला हा बेअर ऍक्ट असेल किंवा लॉ ऑफ लिमिटेशन बाय मॅनिनी असेल, अशा प्रकारची पुस्तकं रेफर करावी लागतील आणि त्याद्वारे तुमचा आन्सर जी काही क्वांटिटी आहे ती तुम्हाला वाढवावी लागेल. तिसरं पुस्तक आहे लॉ ऑफ लिमिटेशन बाय मॅनिनी. हे पुस्तक फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांना स्वतःचा आन्सर तयार करायचं, काही कस्टमाइज काही चांगलं द्यायचं असेल तर त्यांनी फक्त तिसऱ्या पुस्तकाचा विचार करा. अदरवाईज ज्यांच्याकडे झापवाला आहे त्यांनी फक्त झापवाला रेफर केलं तर चालू शकेल. आता मायनिनी बद्दल सांगायचं तर मी प्री लॉ पासून लास्ट इयर पर्यंत मायनिनीची बरीच पुस्तकं वापरलेली आहेत. खूप साधी सोपी भाषा आहे. एखादी कन्सेप्ट जर समजत नसेल, ओरिजिनल ऍक्ट वापरून जरी तुम्हाला समजली नाही तर अशा वेळी तुम्ही लायब्ररीमधनं एस.आर. मायनिनीचं पुस्तक रेफर करू शकता आणि त्याची जे काही बेसिक मिनिंग आहे ते विचारात घेऊ शकता. सध्या फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, लिमिटेशनचा अभ्यास करण्यापूर्वी एकदा बेअर ऍक्ट नजरेखालून घाला, त्याच्यानंतर झापवाला विकत घेऊ शकता तुम्ही. आणि अजून जर तुम्हाला काही कस्टमाइज आन्सर तयार करायचं असेल, अजून जर आन्सर क्वालिटी आन्सर बनवायचं असेल तर फक्त या लॉ ऑफ लिमिटेशन बाय मॅनिनी या पुस्तकाचा विचार करा. आता आपण बेसिक ऍक्टला सुरुवात करूया. ऑब्जेक्ट अँड पर्पज ऑफ द लिमिटेशन ऍक्ट. तर सर्वात आधी तुम्हाला विचारतो, या कायद्याचं नाव वाचून तुम्हाला काय वाटतंय, लिमिटेशन ऍक्ट का असेल किंवा काय एनॅक्ट केलेला असेल? एक गोष्ट लक्षात घ्या, आता या मीटिंग मध्ये 6 पार्टिसिपंट आहेत. बाकी कोणाचाही विचार करण्यापेक्षा स्वतःचा विचार करा. ज्यावेळी लेक्चर अटेंड करता तेव्हा आपण सेल्फिश बनायचंय. कारण लक्षात घ्या,
तुमचा जो काही पेपर आहे तो तुम्ही स्वतः लिहिणार आहात. त्यावेळी तुमच्या बाजूला बसलेला असेल किंवा नंबर 3 असेल, नंबर 4 असेल, काय करतोय याने काहीही फरक पडत नाही. तुम्ही जर आता एखादी शंका असेल आणि जर तुम्ही ती शंका इकडे जर क्लिअर करून घेतली नाही, तर चुकीचं उत्तर तुम्ही लिहाल आणि मार्क्स तुमचे जाणार आहेत. त्या दृष्टीने लक्षात घ्या. जर एखादी गोष्ट समजत नसेल, अनम्यूट करायचं, मेसेज करायचं, बिनधास्त बोलायला शिका. कारण इकडे वन वे एकच माणूस बोलत चाललाय, तुम्ही फक्त ऐकत चाललाय, रटा लेक्चर चाललंय असं करायचं नाही. आपल्याला कम्युनिकेट करायचं आहे. तर तुम्ही सांगा तुमच्या मते लिमिटेशन म्हणजे काय किंवा कायदा काय एनेक्ट करण्यात आला असेल? बिनधास्त बोला. कोणीच प्रयत्न करत नाही तर मीच सुरू करतोय. पुढच्या वेळी प्रयत्न करा. तर लिमिटेशन ऍक्ट घेण्याचं मुळात कारण काय लक्षात घ्या, आपण सर्व डेडलाईन पाळणारी माणसं आहोत. याचा अर्थ काय बघा, आता तुम्हाला 100 मार्क्सचे पेपर आहेत. जर तुमच्या मागच्या वर्गातील मुलांचा विचार केला असेल, त्यांना 60-40 पॅटर्न आहेत. त्यांना असाइनमेंट आणि कंप्लीट करून द्यावे लागतात. मग त्यांना सांगितलं या सेमिस्टरसाठी तुम्हाला असाइनमेंट लिहायचे आहेत. झालं, अजून काहीच नाही. बरीच मुलं अशी असतील जी असाइनमेंटला हात पण लावणार नाही. मग त्यांना सांगितलं सोमवारपर्यंत तुम्हाला असाइनमेंट सबमिटच केले पाहिजे, त्यानंतर नाही केले तर तुम्हाला फेल करण्यात येईल. इमिजिएटली रविवारपर्यंत अशी माणसं असतील जे रविवारी वही घेतील, असाइनमेंट देतील आणि सोमवारी देतील. मग त्यांना असाइनमेंट लिहिण्यासाठी कोणी भाग पाडलं? डेडलाईनने. तीच गोष्ट कायद्याच्या संदर्भात आहे. एखादी घटना बरी घडू दे, वाईट घडू दे किंवा काही होऊ दे, बऱ्याच प्रमाणात आपली ही मनोवृत्ती असते की जोपर्यंत तुम्हाला डेडलाईन सांगितली जात नाही, यानंतर तुम्हाला तुमचा अधिकार मिळणार नाही, तोपर्यंत तुम्ही हातपाय हलवणार नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन लिमिटेशन ऍक्ट जो आहे हा एनेक्ट करण्यात आलेला आहे. आता हा जो ऍक्ट एनेक्ट केला आलेला आहे तो 2 लॅटिन मॅगझिन वर बेस्ड आहे. ते प्रिन्सिपल काय ते समजून घ्या. इंटरेस्ट रिपब्लिक आहे उड सिट फिनिस लिटियम. याचा अर्थ काय? विच मीन्स दॅट इन द इंटरेस्ट ऑफ स्टेट ऍज अ होल देअर शुड बी अ लिमिट टू लिटिगेशन. किंवा आपण अजून म्हणूया लोकांच्या हिताच्या दृष्टीने ही जी काही कायद्यामध्ये दावे दाखल करायची जी काही पद्धती आहे त्याला कुठे ना कुठेतरी संपवण्याची, थांबवण्याची गरज आहे. नाहीतर होणार काय विचार करा. शाळेमध्ये असताना तुमच्या एका मित्राने तुम्हाला 2 रुपये दिले. तुम्ही आज 60-70 वर्षाचे आहात आणि तो मित्र जो आहे त्याचा नातू आज कोर्टमध्ये गेलाय. माझ्या आजोबांकडनं याने 2 रुपये घेतले रे, मला 2 रुपये परत द्या. फक्त विचार करा. अशीच गोष्ट एखादी लहान सहान गोष्टीची असेल, ज्या ठिकाणी 50 वर्ष गेलीत, 60 वर्ष गेलीत, 70 वर्ष गेलीत, आता तो माणूस दावा दाखल करतोय. तो दावा ऍडमिट झालाय. तुम्हाला आता त्या 80 वर्षाच्या माणसाला कोर्टमध्ये जायचंय. काय होणार आहे? फक्त हॅरेसमेंट. त्याला प्रत्यक्षात ते 2 रुपये हवेत का? नकोय. कारण काय तो कुठूनही ते वसूल करू शकत असता. पण त्याला काय करायचंय? त्या माणसाला हॅरेस करायचं. मग अशा प्रकारची जी काही मनोवृत्ती असते, की कधीही जा कोर्टाचा दावा दाखल करा, समोर त्याला त्रास द्या, ज्याच्यामुळे समाजावर विपरीत परिणाम होणार आहे. कारण काय? तुम्ही शाळेत असताना 2 रुपये घेतलेत. शाळेत असल्यापासून तुम्ही 80-90 वर्ष झालात तरी सुद्धा तुम्ही एका भीतीच्या सावटाखाली असाल की कधी ना कधी दावा दाखल करेल, मला माझे जे काही पैसे आहेत ते द्यावे लागतील, मला कोर्टात जावं लागेल. मग अशा प्रकारे जो काही सामाजिक असंतोष आहे, जो काही समाजामध्ये विपरीत परिणाम होणार आहे, तो जर टाळायचा असेल तर ही जी काही लिटिगेशन करण्याची किंवा कोर्टमध्ये जाण्याची जी काही मनोवृत्ती आहे त्याला काही प्रमाणात बंधनं घालणं, मर्यादा घालणं आवश्यक आहे. या दृष्टीने पहिलं तत्व आहे. आणि दुसरं आहे विजिलॅन्टिबस नॉन डॉर्मिटिबस ज्युरा सबव्हिनियंट. आता याचा अर्थ काय? लॉ विल असिस्ट ओनली दोज हु आर व्हिजिलंट विथ देअर राईट्स अँड नॉट दोज हु स्लीप अपॉन इट. याचा अर्थ काय? जो माणूस त्याच्या अधिकारांच्या संदर्भात जागरूक असणार आहे, फक्त त्याच्याच अधिकारांचं संरक्षण कायदा करेल. जर तो माणूस त्याच्या अधिकारांच्या संदर्भात जागरूक नसेल तर त्या संदर्भात त्या माणसाच्या अधिकाराचं कधीही कोणताही कायदा संरक्षण करणार नाही. याचे खूप सुंदर एक्झाम्पल देतो. ऍडव्हर्स पोझिशन. जर तुम्ही ज्युरिस्प्रुडन्स शिकला असाल, इंटरप्रिटेशन असेल, यामध्ये ऍडव्हर्स पोझिशन हा भाग घेऊन गेलेला असेल. या ठिकाणी होतंय काय? विचार करा. तुमची प्रॉपर्टी आहे. एक माणूस येतो ज्याचा त्या मालमत्तेशी काही संबंध नाही. तो त्या प्रॉपर्टीमध्ये येऊन राहतोय. त्या प्रॉपर्टीचा वापर करण्याचा, राहण्याचा त्याचा उद्देश काय? तुम्हाला हद्दपार करणं. अशा वेळी जर 12 वर्ष तो माणूस तिकडे राहत असून तुम्ही जर काहीच करत नसाल तर अशा वेळी काय होणार आहे? ती प्रॉपर्टी तुमच्या हातून जाणार आहे. यालाच म्हणायचंय स्लिपिंग ओव्हर राईट. मग अशा प्रकारचा माणूस असेल जो त्याच्या अधिकारासंदर्भात जागरूक नाही, त्या माणसाला कायद्याने का सहाय्य करायचंय? म्हणून याच दृष्टीने सेकंड प्रिन्सिपल आहे विजिलॅन्टिबस नॉन डॉर्मेंटिबस ज्युरा सबव्हिनियंट. म्हणजेच काय बघा, the law of limitation specifies the statutory time frame within which a person may initiate a legal proceeding or legal action can be brought. म्हणजेच काय? नक्की एखादी घटना घडल्यानंतर किंवा तुमच्या अधिकाराचा भंग झाल्यानंतर तो अधिकार संरक्षित करण्यासाठी किती वेळामध्ये, किती काळामध्ये, किती दिवसामध्ये तुम्ही न्यायालयात गेलं पाहिजे हे स्पेसिफिकली सांगण्याचं काम लिमिटेशन ऍक्ट करणार आहे. If a suit is filed after the expiry of time prescribed, it will be barred by limitation. It means that suit brought before the court after expiry of time within which a legal proceeding should have been initiated will be restricted. आता याचा अर्थ लक्षात घ्या. जेव्हा मी कोर्टामध्ये एखादा दावा दाखल करतो,
जर माझा सूट प्रॉपर फॉर्मॅटमध्ये असेल, त्याच्यासाठी जी काही कोर्ट फी लागते ती जर मी पे केलेली असेल आणि सर्व जे काही लिगल कम्प्लायन्सेस जे आम्ही असतील त्या जर मी पूर्ण केलेल्या असतील, तर अशा वेळी न्यायालयावर बाइंडिंग आहे माझा सूट ऍडमिट करून घेणं. पुढे चालवणं न चालवणं हे कोर्टावर आहे. पण पहिली गोष्ट काय केली पाहिजे, त्याने तो सूट दाखल करून घेतला पाहिजे. पण इकडे काय होतंय, ज्यावेळी लिमिटेशन पिरियड संपल्यानंतर मी तो दावा घेऊन न्यायालयासमोर जातोय, त्यावेळी न्यायालयाकडे ऑप्शन मिळतोय कोणता, लिमिटेशन कॅल्क्युलेट करायचं आणि माझा दावा डिसमिस करायचा. येते लक्षात. अशा प्रकारचं डिस्क्रिप्शन देण्याचं काम कोणी केलं, आपण केलं. कारण काय, आपण काय केलं, लिमिटेशन ऍक्ट प्रमाणे जी काही मर्यादा सांगितली होती त्याचं पालन केलं नाही. म्हणून हा कायदा बेसिकली काय करतोय, ज्या ज्या वेळी एखादे तुम्हाला जर तुमच्या अधिकाराचा भंग होत असेल, तुमच्या अधिकाराचं संरक्षण करायचं असेल, एखादी गोष्ट मिळवायची असेल, तर अशा वेळी किती वेळामध्ये तुम्ही हालचाली केल्या पाहिजे सांगणार आहे, जेणेकरून लोक जागरूक होतील आणि त्या वेळेमध्ये किंवा त्या कालमर्यादेमध्ये ज्युडिशियल ऍक्शन घेतील. त्याच्या संदर्भात एक केस लॉ आहे, एस.सी. प्रशर वर्सेस वसंत सेन, ऑल इंडिया रिपोर्टर 1963, सुप्रीम कोर्ट 1356. इकडे काय म्हटलंय बघा, इन दिस केस सुप्रीम कोर्ट ऑब्झर्व दॅट the statute of limitation is statute of repose, peace and justice. The intention of the law of limitation is not to give a right where there is not one, but to interpose a bar after certain period to a suit to impose an existing right. The object is to compel the litigant to be diligent in seeking remedies in the court of law. याचा अर्थ काय, लिमिटेशन ऍक्टचा मुळात अशा प्रकारचा कोणताही उद्देश नाही की ज्या ठिकाणी तुम्हाला काहीच अधिकार नाही तिकडे एखादा अधिकार तयार होऊन दे. लिमिटेशन ऍक्ट काय करणार आहे, फक्त एखाद्या गोष्टीच्या संदर्भात तुमचा अधिकार मिळवण्यासाठी तुम्ही कधी न्यायालयात जायचं हे तो सांगणार आहे. त्याचप्रमाणे त्या कालमर्यादेचा जर तुम्ही भंग केला असेल तर न्यायालयात कधी जायचं नाही, हा पण ते पण सांगायचं काम तोच करणार आहे. याचं एक एक्झाम्पल बघा, तुम्ही एक लोन घेतलेलं आहे, लोन घेतल्यानंतर तुम्ही त्या लोनचे हप्ते भरत नाही आहात. हप्ते न भरल्यानंतर आता बँक असेल किंवा तुम्हाला ज्या व्यक्तीने लोन दिलेलं असेल तो न्यायालयात जाऊ शकतो आणि तुमच्या विरुद्ध दावा दाखल करून पैसे वसूल करू शकतो. त्याचा जो काही लिमिटेशन पिरियड होता तो संपलेला आहे. मग याचा अर्थ काय, तुम्ही कर्जमुक्त झालात नाहीत. याचा अर्थ फक्त एवढाच आहे की ज्याने कोणी तुम्हाला ते काही जे काही कर्ज दिलेलं आहे तो माणूस फक्त कोर्टात ते लोनचे पैसे परत मिळवण्यासाठी जाऊ शकत नाही. म्हणून लक्षात घ्या, लोन एकदा घेतलं असेल, तुम्ही फेडलं नसेल, लिमिटेशन संपलं असेल, लोन तसंच राहणार आहे, तुमच्यावर जबाबदारी तशीच राहणार आहे. म्हणूनच लिमिटेशन ऍक्ट काय म्हणतोय, आम्ही लिमिटेशन संपलं म्हणून कोणत्याही प्रकारचा अधिकार प्रदान करत नाही. आम्ही फक्त काय करणार आहोत, एखादी गोष्ट असेल, एखादी ऍक्शन असेल ती किती वेळात घेतली पाहिजे हे सांगणार आहोत आणि तो वेळ मर्यादा जी काय असेल, ती कालमर्यादा जी असेल ती जर तुम्ही संपवली तर त्यानंतर तुमची ऍक्शन बार करायची, म्हणजेच तुमचा दावा डिसमिस करायचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत. आता इकडे पुढे काय म्हटलंय बघा, हा जो काही लिमिटेशन ऍक्ट आहे तो जस्टिफाय करण्यासाठी न्यायालयाने 3 कारण सांगितलेले आहेत. पहिलं आहे, लॉंग डॉर्मंट क्लेम हॅव मोर ऑफ प्रायोरिटी दॅन जस्टिस इन देम. याचा अर्थ काय, तुम्हाला मित्राचं एक्झाम्पल दिलं, मित्राकडनं ₹2 मिळवायचे होते, तो 60-70 वर्षांनी न्यायालयात गेलाय. त्याला खरोखर काय करायचंय, खरोखर ₹2 हवेत का, नाही. त्याला काय करायचंय, त्याच्या मित्राला हॅरेस करायचंय. म्हणून कोर्ट पण इकडे तेच म्हणतंय, अशा प्रकारची जे काही लिमिटेशन आहे संपलेले, अशा प्रकारचे जे काही दावे असतील, ऍप्लिकेशन असतील, अपील असतील, यांना काय करायचंय, समोरच्याला फक्त हॅरेस करायचंय, यांना न्याय नको आहे. दुसरी गोष्ट, अ डिफेंडेंट माइट हॅव लॉस्ट द एव्हिडन्स टू डिस्प्यूट द स्टेटेड क्लेम्स, टू डिस्प्यूट द स्टेटेड क्लेम. याचा अर्थ काय, 60-70 वर्षापूर्वी ₹2 मित्राकडनं घेतले होते, मे बी त्यावेळी जर त्याने ऍक्शन इनिशिएट केली असेल, विटनेस होते. आता 80 वर्षाचे तुम्ही झालात, विटनेस किती वर्षाचा असेल सांगता येत नाही. कोणी विटनेस मिळेल का, एखादा कागदोपत्री पूर्व 70 वर्षी वयाच्याने मिळेल का, नाही. याचाच अर्थ काय, एखाद्या गोष्टीत प्लेंटिफचा जरी विचार केला असेल किंवा डिफेंडंटचा, जे वादीचाही विचार करा, प्रतिवादीचा विचार करा, पुरावा मिळवणं कठीण होईल. आणि विचार करा, जर एखाद्या माणसाने 80 वर्षानंतर तुमच्या विरुद्ध जर खोटा दावा दाखल केला, तुम्ही निर्दोष आहे तुम्ही सिद्ध करू शकाल का, नाही. पुरावा मिळवणं कठीण होईल. ही प्रॅक्टिकल गोष्ट न्यायालयाने विचारात घेतलेली आहे, म्हणून म्हणतात लिमिटेशन ऍक्ट महत्वाचं आहे. त्यानंतर तिसरं कारण, दॅट द पर्सन विथ गुड कॉज ऑफ ऍक्शन शुड परस्यू देम विथ रिझनेबल डिलिजन्स. याचा अर्थ काय, खरोखर तुम्हाला काहीतरी कारण घडलंय, खरोखर तुम्हाला चांगलं वय अधिकार हवाय ना, तर तुम्ही काय कराल, जो काय तुमच्या संदर्भात टाइम लिमिट आहे त्याच्यामध्ये एखाद्या जागरूक व्यक्तीप्रमाणे हालचाली कराल. जर करत नाही तर खरोखर तुमच्याकडे गुड कॉज ऑफ ऍक्शन नाहीये. तर ही 3 कारण आपण बघितली. पहिली गोष्ट असेल त्या पार्टीची हॅरॅसमेंट होणे, दुसरी गोष्ट असेल एव्हिडन्स मिळवणं कठीण होणे, आणि तिसरी खरोखर हा ऑनेस्टली गोष्ट करतोय किंवा नाही या संदर्भात एक प्रकारे संशय निर्माण होणे. तर हे होते ऑब्जेक्ट आणि पर्पज. या ज्या काही 2 स्लाइड शेअर केल्या त्याच्यामध्ये काही शंका आहे का, एखादा पॉईंट समजण्याचं काय आहे का, तसं असेल तर एकतर मेसेज करा किंवा अनम्यूट करून बोला. काही शंका नाही असं मानतोय, पुढच्या सेक्शन कडे जातोय. तर आता आपण काय करूया,
लिमिटेशन ऑफ सूट्स अपील अँड ऍप्लिकेशन कडे जाऊया. इकडे आपण काय करणार आहोत, सुरुवातीला तो इन डिटेल सेक्शन नक्की काय आहे हे समजून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यावर कमेंट्री म्हणजे ओपिनियन काय ते बघूया आणि केस लॉ बघूया. ओके, म्हणून मी तुम्हाला सांगतो की सुरुवातीला बेअर ॲक्ट बघा. हे जे काही सेक्शन ही अशा प्रकारची जी काही अरेंजमेंट आहे ही तुम्हाला झाबोलामध्ये मिळणार नाही. झाबोला काही वेळा काय करतं, त्यांच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे सेक्शन पण शफल करतं, जे बेअर ॲक्ट कधी करत नाही. तर पहिला आहे सेक्शन नंबर 3 बार ऑफ लिमिटेशन. हा काय सांगतोय बघा, सब्जेक्ट टू दी प्रोव्हिजन कंटेन इन सेक्शन 4 to 24. इंटरप्रिटेशन तुम्ही शिकत आहात. सब्जेक्ट जर एखादी गोष्ट सुरू झाली असेल तर काय परिणाम होईल हे तुम्हाला माहिती आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जर एखाद्या सेक्शनची सुरुवात नॉट विथ स्टँडिंगने झाली असेल तर लक्षात घ्यायचंय हा अशा प्रकारचा सेक्शन आहे जो कोणालाही जुमानत नाही. पुढे काही येऊ द्या, हा सेक्शन जर नॉट विथ स्टँडिंगने सुरू झालाय तर तोच प्रिव्हील करेल. पण जर सेक्शनची सुरुवात सब्जेक्ट टू दी प्रोव्हिजन कंटेन इन सेक्शन 4 to 24 झाली, समजायचं हे आज्ञाधारक बाळ आहे. हे काय करणार आहे, सेक्शन 4 काय सांगेल त्यालाही कन्सिडर करेल, 5 काय सांगेल त्यालाही कन्सिडर करेल. इकडे 4 to 24 म्हटलेलं आहे. 4 to 24 म्हणजे काय, सेक्शन 4 to 24 जे काय आहे ते सर्वांचे ज्या काही अटी आणि शर्ती असतील त्यांचं हा पालन करणार आहे. इकडे आता सेक्शन 3 चा सबसेक्शन 1 पुढे काय सांगतोय बघा, एव्हरी सूट इन्स्टिट्यूटेड अपील प्रिफर्ड अँड ऍप्लिकेशन मेड आफ्टर द प्रिस्क्राइब पिरियड शॅल बी डिसमिस्ड ऑल्दो लिमिटेशन हॅज नॉट बीन सेट अप ऍज अ डिफेन्स. याचा अर्थ काय, ज्यावेळी लिमिटेशन संपल्यानंतर जर एखादा दावा दाखल झाला असेल त्याला आपण सूट म्हणतोय, एखादं अपील केलं असेल, एखादं ऍप्लिकेशन केलं असेल, अशा वेळी कोर्टावर ही गोष्ट बाइंडिंग आहे, न्यायालयावर ही गोष्ट बंधनकारक आहे की तुम्ही काय करा, दावा तो डिसमिस करून टाका. पुढे काय म्हटलंय बघा, ऑल्दो लिमिटेशन हॅज नॉट बीन सेटअप ऍज अ डिफेन्स. याचा अर्थ काय, जरी बचाव पक्ष जो आहे तो सांगतोय किंवा तो सांगतच नाहीये बचाव पक्ष की लिमिटेशन संपलंय, तरी सुद्धा तुम्ही काय करायचंय, लिमिटेशन संपलंय ना ती गोष्ट डिसमिस करून टाकायची आहे. आता प्रश्न येतोय, सूट इन्स्टिट्यूटेड नक्की कधी मानायचंय. मग त्या संदर्भात सेक्शन 3 चं सबसेक्शन 2 सांगतोय, अ सूट इज इन्स्टिट्यूटेड, पहिली गोष्ट इन अन ऑर्डिनरी केस when the plaintiff is presented to the proper officer. याचा अर्थ काय, ज्यावेळी तुम्ही एखादा दावा दाखल करता म्हणजे काय, सिव्हिल सूट मध्ये एक फायलिंगची प्रोसिजर असते ज्यामध्ये आपण काय करतो, प्रत्येक कोर्टमध्ये एक असिस्टंट सुपरिटेंडंट असतो. त्या सुपरिटेंडंट कडे आपण जातो आणि आपला दावा त्यांच्यासमोर प्रेझेंट करतो. मग ते काय करतात, तो दावा योग्य आहे का, कोर्ट फी बरोबर आहे का, दाव्याचा आकार बरोबर आहे का, प्रत्येक गोष्ट कॅल्क्युलेट करतात, व्हेरीफाय करतात, त्या दाव्याला नंबर देतात आणि नंतर तो दावा जज कडे जातो. मग अशा प्रकारे जर तुम्ही तुमचा प्लेंट असेल म्हणजे जो काही दावा असेल तो प्रेझेंट केलाय तर त्याला म्हणायचे सूट इज इन्स्टिट्यूटेड. त्याच्या पुढे इन केस ऑफ पॉपर व्हेन हिज ऍप्लिकेशन फॉर लिव्ह टू स्यू एज अ पॉपर इज मेड. आता पॉपर सूट म्हणजे काय जर तुम्हाला समजायचं असेल तर सीपीसी मध्ये ऑर्डर 33 आहे, ज्या माणसाची एखादा दावा दाखल करण्याची आर्थिक स्थिती नाही त्याला पॉपर मानायचं आहे. मग अशा वेळी ज्यावेळी तो माणूस कोर्टासमोर अर्ज करतो की मला सुद्धा एक दावा दाखल करायचा आहे आणि मी पॉपर सूटच्या थ्रू जायचं आहे, त्याने अर्ज केला की सूट इन्स्टिट्यूटेड आहे असं मानायचं आहे. तिसरी गोष्ट, इन केस ऑफ क्लेम अगेन्स्ट द कंपनी विच इज बिंग वोन्ड अप बाय द कोर्ट when the claimant first send in its claim to the official liquidator. आता याचा अर्थ लक्षात घ्या, जे कॉमर्सचे आहेत त्यांना डिझोल्युशन ऑफ कंपनी माहित असेल, ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी मी सांगतोय. याचा साधा सोपा अर्थ आहे, ज्यावेळी एखादी कंपनी बंद करायची असते, लिक्विडेशन करायचं असतं, यावेळी काय करण्यात येतं, कंपनीची ज्या काही असेट आहेत, ज्या काही मालमत्ता आहेत त्या सर्व मालमत्ता विकण्यात येतात. विकल्यानंतर करायचं काय, कंपनीची जी काही कर्ज आहेत ती त्यांच्या क्रेडिटरना त्यांचे फंड द्यायचे किंवा क्लेमंटना द्यायचे आणि त्यानंतर जे काही उरेल ते कंपनीच्या शेअर होल्डरना द्यायचं. मी इकडे म्हटलंय काय, अशा प्रकारच्या प्रोसिजर मध्ये ज्यावेळी क्लेमंट जो लिक्विडेटर असतो ज्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी असते की कंपनी लिक्विडेट कर आणि ज्या काही कंपनीच्या लायबिलिटीज आहेत त्या फुलफिल कर, त्याच्याकडे ज्यावेळी क्लेमंट त्याचा क्लेम सेंड करेल त्यावेळी म्हणायचंय सूट इज इन्स्टिट्यूटेड. त्याच्या पुढे आपण बघूया बी, एनी क्लेम बाय वे ऑफ सेट ऑफ और काउंटर क्लेम शॅल बी ट्रीटेड ऍज अ सेपरेट सूट अँड शॅल बी डीम्ड टू हॅव बीन इन्स्टिट्यूटेड. आता एक गोष्ट लक्षात घ्या, सेट ऑफ आणि काउंटर क्लेम यांना जे रेग्युलर सूट ऍप्लिकेशन आणि अपीलला नियम लागू होतात ते लागू होत नाहीत. याचं कारण काय, सेट ऑफ आणि काउंटर क्लेम या अशा प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या ऍज अ रिस्पॉन्स टू एनी सूट केल्या जातात. एक्झाम्पल बघा, आता या लेक्चरला गौरव आहे, ओमकार आहे. ओके, तर या दोघांची नाव घेऊया. माझं नाव भुवनेश आहे, मी एका घरात राहतोय, कुडाळमध्ये माझी एक प्रॉपर्टी आहे. माझ्या शेजारी गौरव आणि ओमकार राहतात. आता गौरव आणि ओमकारने काय केलं, कुडाळ कोर्टामध्ये एक दावा दाखल केला की भुवनेश ज्या घरात राहतोय जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आमची आहे असं डिक्लेअर करावं. त्याचप्रमाणे त्या प्रॉपर्टीमध्ये भुवनेशने कधीही पाय ठेवू नये याच्यासाठी त्याच्या विरुद्ध इंजंक्शन देण्यात यावं, म्हणजे काय, कायमची ताकीद देण्यात यावी. हा सूट दाखल कोणी केलाय, गौरव आणि ओमकारने. याला म्हणायचे सूट.
आता काउंटर क्लेम म्हणजे प्रतिदावा म्हणजे काय होणार आहे, ज्यावेळी कोर्टाचा समन्स मला येईल तेव्हा मी न्यायालयात हजर होणार, हजर होल्यानंतर माझी जी काही कैफियत आहे, जे काही रिटर्न स्टेटमेंट आहे त्यामध्ये स्पेसिफिक मेन्शन करणार आहे ही प्रॉपर्टी माझी आहे आणि मला काय हवंय, मला सुद्धा आता ओंकार आणि गौरव विरुद्ध परमनंट इंजंक्शन हवंय, जेणेकरून हा दावा सुरू असेपर्यंत त्याचप्रमाणे दावा संपल्यानंतर सुद्धा त्यांनी माझ्या प्रॉपर्टीमध्ये पाय ठेवू नये. आता झालंय काय, लक्ष येतंय? ओंकार आणि गौरव विरुद्ध मी प्रतिदावा दाखल केलाय, पण तो मी कधी केलाय, ज्यावेळी ओंकार आणि गौरवने माझ्या विरुद्ध दावा दाखल केलाय. म्हणजेच काय, सेटअप आणि काउंटर क्लेम अशा प्रकारच्या गोष्टी आहेत जे ऍज अ रिस्पॉन्स टू सूट आपण करतोय, त्याच्यामुळे रेग्युलर सूटची जे काही लिमिटेशन आहे यांना ऍप्लिकेबल होत नाही. त्याचप्रमाणे एक गोष्ट लक्षात घ्या, जर समजा लिमिटेशनच्या दृष्टीने एखादा सूट असेल आणि लिमिटेशन ब्रीच करणारा असेल, तो सूट फाईल झालाय, कोर्टाच्या लक्षात येतोय की हा जो आहे हा लिमिटेशनची व्हायोलेशन करून फाईल झालेला आहे आणि त्याच्या विरुद्ध जर मी काउंटर क्लेम केलाय तर अशा वेळी तो सूट जो आहे तो डिसमिस होणार आहे, पण माझा काउंटर क्लेम सर्वाइव्ह होणार आहे. म्हणूनच म्हणतोय मी, कोणत्याही सूटच्या बाबतीत ज्या टाइम लिमिटेशन असतात त्या काउंटर क्लेम आणि सेटऑफच्या बाबतीत नसतात. आता यांच्या संदर्भात इन्स्टिट्यूट झाले असं कधी मानता येईल ते बघा. सेटऑफच्या बाबतीत, इन केस ऑफ सेटऑफ ऑन द सेम डेट एज द सूट इन विच द सेट ऑफ इज प्रिटेड, ज्यावेळी मी न्यायालयासमोर मांडतोय की मला या केसमध्ये सेट ऑफ हवाय. आणि इन केस ऑफ काउंटर क्लेम ऑन द डेट ऑन विच काउंटर क्लेम इज मेड इन द कोर्ट. याचा अर्थ लक्षात घ्या, इन रायटिंग मध्ये आपण काउंटर क्लेम देतो, कोर्ट फी पे करतो आणि सांगतो आमचा प्रति दावा आहे. अशा प्रकारे न्यायालयासमोर ज्यावेळी मी स्पेसिफिकली सांगणार आहे इन रायटिंग माझा काउंटर क्लेम येणार आहे, त्या दिवशी मानायचंय काउंटर क्लेम इन्स्टिट्यूट झालेला आहे. या दोन्हीच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची, सेटअप आणि काउंटर क्लेमच्या बाबतीत रेग्युलर सूटचे जे काही लिमिटेशन आहेत ते ऍप्लिकेबल होणार नाही. कारण काय, ऍज अ रिस्पॉन्स टू सूट मी काउंटर क्लेम किंवा सेट ऑफ मागतोय. पुढे तिसरं, an application by notice of motion in high court is made when the application is presented to the proper officer of the court. आता नोटीस ऑफ मोशन म्हणजे इंटरिम ऑर्डर. आता इंटरिम ऑर्डरची गरज का पडते, साधा आपल्याकडचं एक्झाम्पल घ्या, माझी प्रॉपर्टी आहेत, माझ्या प्रॉपर्टीमध्ये झाडं आहेत. आता नवीन नाव घेऊया, आता दीपकचं नाव घेतो. तर दीपक काय करतोय, माझ्या प्रॉपर्टीची जी काही झाडं आहेत ती तोडून घेऊन जातोय. मी न्यायालयात गेलोय, दावा दाखल करतोय की दीपकने माझ्या प्रॉपर्टीत जी झाडं तोडली त्याच्या विरुद्ध मला भरपाई मिळावी, प्लस दीपकच्या विरुद्ध परमनंट इंजंक्शन मिळावं, दीपकने पुन्हा माझी जमीन पाय ठेवता कामा नये. दावा दाखल केल्यानंतर रेग्युलर प्रोसिजर काय, दीपकला समन्स जाणार, त्यानंतर दीपक न्यायालयात येणार, त्याच्यानंतर दीपक त्याचं म्हणणं देणार. हे एवढं सगळं करेपर्यंत 3 ते 4 महिने जातील. माझी झाडं वाचणार आहेत का, नाही, तोपर्यंत दीपक सगळी झाडं तोडून घेऊन जाईल. अशा वेळी काय करायचं, अशा वेळी कोर्टमध्ये आपण इंटरिम ऍप्लिकेशन देतो, कोर्टला दावा दाखल केल्यानंतर सॅटिस्फाय करतो की नाही ही गोष्ट अर्जंट आहे, सुरुवातीला मला इंजंक्शन द्या, नंतर आपण केस चालूया. अशा प्रकारची इंटरिम ऍप्लिकेशन असतात. त्याच्या संदर्भात ज्यावेळी ते ऍप्लिकेशन आपण कोर्टासमोर प्रेझेंट करतो त्या वेळेपासून ते इन्स्टिट्यूट झालं असं आपण मानायचं आहे. सेक्शन 3चं बेसिक मिनिंग समजलंय का? काही शंका असेल तर मेसेज करा किंवा अनम्यूट करा. त्याच्यानंतर आपण केस लॉ कडे जाऊया. सर गौरव शिंदे बोलतोय. बोला सर, अपील मध्ये जसं स्टे मिळतं तसंच आहे का हे थर्ड पॉइंट? हो 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 तसंच आहे. ओके 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 पुढे जाऊ, चालेल. आता केस बघा, नोहरलाल वर्मा वर्सेस डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह सेंट्रल बँक लिमिटेड. इकडे काय झालंय बघा, the Supreme Court observed that if a suit, appeal or application is barred by limitation, a court or adjudicating authority has no jurisdiction, power or authority to entertain such suit, appeal or application and declare it on merit. Even in the absence of such plea by defendant, respondent or opponent, the court or authority must dismiss such suit or appeal or application if it is satisfied that same is barred by limitation. आता इकडे बघा, डिफेंडंट, रिस्पॉन्डंट, अपोनंट हे का म्हटलंय, तर ज्यावेळी एखादा सूट म्हणजे दावा असतो त्यावेळी वादी प्रतिवादी म्हणजे प्लेंटिफ डिफेंडंट असतो, ज्यावेळी अपील असणार आहे त्यावेळी अपीलंट आणि रिस्पॉन्डंट असणार आहे, म्हणजे कोण, अपीलार्थी आणि उत्तरार्थी. आणि जे ऍप्लिकेशन असेल त्यावेळी असणार कोण आहे, ऍप्लिकंट अँड अपोनंट म्हणजे काय, अर्जदार आणि सामनेवाला. इकडे आता कोर्टाने काय म्हटलंय, ज्यावेळी तुमच्या समोर दावा दाखल झालेला आहे त्यावेळी तुम्ही सुरुवातीला काय करायचंय, सुरुवातीला बघा त्या दावामध्ये लिमिटेशनची ज्या काही अटी आहेत ते सॅटिस्फाय केलेले आहेत किंवा नाही. तुम्ही दाव्याचं मेरिट नाही बघायचंय. एखाद्या माणसाने जर लिमिटेशन संपल्या आणि मेरिटवर दावा आणायचा प्रयत्न करतोय, सेक्शन 3 कन्सिडर करता ते मेरिट बघू नका. सुरुवातीला पहिलं काम करा, दावा डिसमिस करा. आणि पुढे काय म्हटलंय, इव्हन इन द ऍब्सेन्स ऑफ सच प्ली बाय डिफेंडंट, रिस्पॉन्डंट, अपोनंट, ज्याच्या विरुद्ध दावा आहे, ज्याच्या विरुद्ध अर्ज आहे किंवा ज्याच्या विरुद्ध अपील आहे, तो पण कोर्टाला सांगत नाहीये की तुम्ही काय करा, लिमिटेशन संपल्या डिसमिस करा, तरी सुद्धा ही कोर्टची ड्युटी आहे सेक्शन 3 फॉलो करता की जर लिमिटेशन संपलंय थ्रू आउट दावा डिसमिस करून टाकायचा आहे. पुढे, in VM Salgaonkar and Brothers versus Board of Trustee of Court, Mormugao, All India Reporter 2005, Supreme Court 4138.
The Supreme Court held that irrespective of the fact that limitation has not been set up as a defense, it is a duty of the court to dismiss any suit instituted after the prescribed period of limitation. If the suit on the face of it is barred by law of limitation, a court has no option but to dismiss the suit even if the defendant intentionally has not raised the plea of limitation. तुमचा दावा जो आहे त्या संदर्भात लिमिटेशन संपलेला आहे, पण प्रतिवादी चांगला आहे, तो म्हणतोय नाही बाबा लिमिटेशन संपलंय असू द्या, तरी पण कंटिन्यू करूया. तरी पण जर इफ ऑन द फेस ऑफ सूट जर कोर्टला दिसतंय लिमिटेशन संपलंय, डिसमिस करायचंय. आता केस लॉच्या संदर्भात एक महत्वाची गोष्ट सांगतोय, केस लॉ लिहिताना लेटेस्ट केस लॉ कडे जाण्यापेक्षा फेमस केस लॉ कडे जा. कारण सांगतोय, माझा स्वतःचा अनुभव आहे. काही वेळा लेटेस्ट केस लॉ इंडियन कानून लाईव्ह लॉ बारायन बेंचला जातो, त्या पार्टीची नावं असलेली केस मेन्शन करतो, पण तुमचा जो एक्झामिनर आहे त्याने सुद्धा ती लेटेस्ट केस लॉ वाचलेली असणं आवश्यक आहे. जर त्याने ती गोष्ट वाचली नसेल तर तो काय म्हणणार आहे, राम और श्याम सारखे तुम्ही खोटी केस तयार करताय. म्हणून काय करायचंय, लेटेस्ट लिहायचे लिहा, पण ऍटलिस्ट 1 ते 2 तरी फेमस केस लॉ लिहा ज्या प्रत्येकाला माहित असतील. ही तुमची जबाबदारी आहे. कारण काय, तुम्ही लास्ट इयरला आहात, लास्ट इयरला असल्यानंतर 55% क्रॉस करणं हे तुमच्यासाठी मॅन्डेटरी आहे. जर 55% क्रॉस केलं तर बऱ्याचशा ज्युडिशरी असतील, बऱ्याचशा एक्झाम असतील, त्याला तुम्ही इमिजिएटली क्वालिफाय होऊन एक्झाम देऊ शकता. जर 54% मिळाल तर बऱ्याचशा संधी तुम्ही गमावणार आहात. या दृष्टीने एक गोष्ट लक्षात घ्या, केस लॉ लिहिताना फेमस केस लॉ एक ना एक तरी मेन्शन करा. लेटेस्ट लिहिली तरी चालेल, फेमस चुकवू नका. पुढे सेक्शन 3 ओनली बार्स द रेमेडी, इट डज नॉट डिस्ट्रॉय द राईट. Section 3 of the Limitation Act only bars the remedy but does not destroy the right to which remedy relate to. The right to debt continues to exist notwithstanding the remedies barred by limitation. याचा अर्थ काय, पुन्हा पुन्हा तेच. लिमिटेशन ऍक्ट तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही कधी कोर्टात यायचंय, किती वेळात कोर्टात यायचंय आणि कधी कोर्टात यायचं नाही. म्हणजेच काय, लिमिटेशन ऍक्ट प्रमाणे एखाद्या गोष्टी संदर्भात जर तुमचं लिमिटेशन संपलंय तर अशा वेळी ते जो काही तुमचा अधिकाराचा भंग आहे तो अधिकार वाचवण्यासाठी तुम्ही ज्या काही गोष्टी करू शकत होता त्यापैकी एक पर्याय म्हणून तुम्ही आता कोर्टात येऊ शकत नाही. याचं एक्झाम्पल डेप्टचं दिलंय. लोन असेल, रिकव्हर करायचं असेल, जर 3 वर्षाचा लिमिटेशन पिरियड आहे, 3 वर्षात समोरचा माणूस काहीच ऍक्शन घेत नाहीये, याचा अर्थ असा नाहीये की लोन संपुष्टात आलंय. लोन तो रिकव्हर करू शकतो, फक्त ते लोनच्या रिकव्हरीसाठी आता तो कोर्टात जाऊ शकत नाही. कारण काय, लिमिटेशन संपल्यानंतर फक्त ज्युडिशियल रेमेडी जी आहे ही तुमची संपुष्टात येते. एक गोष्ट लक्षात घ्या, काही वेळा लिमिटेशन ऍक्ट ओनली बार्स द रेमेडी डज नॉट डिस्ट्रॉय द राईट अशा प्रकारचा प्रश्न येतो. अशा वेळी काय करायचंय, सेक्शन 3 जर या वाक्याचा विचार केला असेल, थोडंसं मटेरियल आहे, पण आपण काय करायचंय, सुरुवातीला सेक्शन 3 म्हणजे काय त्याचे केस लॉ काय ते लिहायचे आणि नंतर या पॉईंट कडे यायचं आहे. आता त्याचं एक एक्झाम्पल आहे, पंजाब नॅशनल बँक वर्सेस सुरेंद्र प्रसाद सिन्हा. आता इकडे पण कोर्टाने तेच सांगितलंय की लिमिटेशन संपलं म्हणजे तुमचं डेब्ट असेल, तुमचं लोन असेल, हे कधी संपत नाही. इकडे काय झालंय ते बघा, लोन संपल्यानंतर किंवा लोनच्या संदर्भात लिमिटेशन संपल्यानंतर बँकने काय केलंय, त्याचा जो काही तारण जामीन म्हणून जो काही माणूस होता त्या माणसाकडून पैसे वसूल केले आणि न्यायालयासमोर ती अशी सादर करण्यात आली. इकडे तर काय होतंय, लिमिटेशन संपलंय आणि पैसे वसूल कसे केले. त्यावेळी न्यायालयाने सांगितलं की लिमिटेशन संपलंय म्हणजे काय, फक्त न्यायालयात जाण्याचा त्याचा अधिकार संपलेला आहे. लिमिटेशन संपलंय याचा अर्थ तुमची लायबिलिटी संपली असं होत नाही. जर तुम्ही लोन घेतलेलं असेल तर अशा वेळी बँकला कम्प्लीट फ्रीडम आहे की जर त्यांच्याकडे श्युरिटीज आहेत, सिक्युरिटीज आहेत, तर त्यामधून लोन वसूल करा. लिमिटेशन कधीही कोणत्याही प्रकारचा अधिकार, स्पेशली जर क्रेडिटरचा असेल तर तो संपवू शकत नाही. तर हा होता सेक्शन 3. यानंतर येऊया सेक्शन 4 कडे. एक्सपायरी ऑफ प्रिस्क्राइब पिरियड व्हेन द कोर्ट इज क्लोज. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण सेक्शन 3 सुरू करतानाच म्हटलंय सब्जेक्ट टू, त्याच्यामुळे सेक्शन 4 जे काही सांगेल ते सेक्शन 3 ला ऍप्लिकेबल होणार आहे. तर इकडे काय म्हटलंय बघा, एक्सपायरी ऑफ प्रिस्क्राइब पिरियड व्हेन द कोर्ट इज क्लोज्ड where the prescribed period for any suit, appeal or application expires on a day when the court is closed, suit, appeal or application may be instituted, preferred or made on the day when the court reopens. याचा अर्थ काय, समजा तुमचं लिमिटेशन संपत आलंय आणि जो शेवटचा दिवस आहे लिमिटेशनचा त्या दिवशी कोर्ट सुट्टीवर आहे, तर अशा वेळी तुम्हाला त्याच्यानंतरचा जो काही पुढचा दिवस आहे तो अपील दाखल करण्यासाठी असेल, दावा दाखल करण्यासाठी असेल, मिळालाच पाहिजे. आता याच्या संदर्भात एक त्यांनी एक्सप्लेनेशन दिलंय. A court shall be deemed to be closed on any day within the meaning of this section if during any part of its working hours it remains closed on that day. आता एक्सप्लेनेशन द्यायची गरज का भासली असेल, कोणी सांगू शकेल का? प्रयत्न करा. सेक्शन तर एकदम स्पष्ट होता, कोर्ट जर क्लोज असेल तर अशा वेळी तुम्हाला नेक्स्ट डे मिळाला पाहिजे, लिमिटेशन एक दिवस वाढवून मिळालं पाहिजे. एक्सप्लेनेशन का दिलंय, साधं सोपं कारण आहे, आपले वकील खूप शहाणे आहेत. होणार काय, कोर्ट क्लोज म्हटलेलं आहे, स्पेसिफिकली न सांगितल्यामुळे सेक्शन 4 चा वापर करून एखादा माणूस लिमिटेशन आज संपते ना, आज रात्री मी 9 वाजता कोर्टमध्ये जाणार,
दाखल करून घ्या माझं अपील, लिमिटेशन संपणार आहे, कोर्ट तर बंद असेल, मग मी काय करणार, दुसऱ्या दिवशी येऊन सांगेन मी लिमिटेशनच्या वेळी आलो होतो, कोर्ट क्लोज होतं. पण अशा प्रकारचा मिसयूज टाळण्यासाठी एक्सप्लेनेशन आहे. एक्सप्लेनेशन काय म्हणतंय, कोर्टचे वर्किंग आवर्स आहेत, समजा 10 ते 5 आहेत, मग ज्या दिवशी सकाळी 10 पासून संध्याकाळी 5 पर्यंत कोर्ट बंद असेल त्या दिवशी कोर्ट क्लोज माना. म्हणजेच काय, स्पेसिफिकली पब्लिक हॉलिडे आणि संडे, सेकंड किंवा फोर्थ सॅटर्डे असतील अशा प्रकारचे हॉलिडे आहेत, त्यांच्याच पुरता सेक्शन रिस्ट्रिक्टेड करण्याचं काम एक्सप्लेनेशनने केलं. तर एक्सप्लेनेशन मध्ये जर स्पेसिफिक अशा प्रकारच्या गोष्टी दिल्या नसत्या तर काय होणार असत्या, एखादा माणूस कोर्ट 5:30 ला बंद झाल्यानंतर 6 वाजता कोर्टमध्ये गेला असता आणि सेक्शन 4 अंडर ऍप्लिकेशन केलं असतं. काय झालंय, कोर्ट क्लोज होतं, मी लिमिटेशन मध्ये आलो होतो. अशा प्रकारचा मिसयूज टाळण्यासाठी इकडे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पुढे केस लॉ बघा. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड वर्सेस करूर व्यास बँक लिमिटेड, ऑल इंडिया रिपोर्टर 2001 मद्रास 489. इकडे काय म्हटलंय, where the limitation expires on Sunday or any other holiday, the suit can be filed on the next day. The party cannot insist that suit ought to have been filed on Saturday. आता इकडे पार्टी म्हणा किंवा कोर्ट म्हणा, सेक्शन 4 स्ट्रिक्टली सांगतोय काय, जर हॉलिडे आहे तर अशा वेळी त्याला नेक्स्ट डे ऍज अ रिलॅक्सेशन मिळायला पाहिजे. या ठिकाणी अपोनंट तुमचा असेल किंवा कोर्ट असेल, कोणीही तुम्हाला इन्सिस्ट करू शकत नाही की उद्या हॉलिडे होता ना, मग आज का नाही आलास, अशा प्रकारची प्ली देऊ शकत नाही. कारण काय, सेक्शन 4 जो आहे तो स्ट्रिक्टली सांगतोय सुट्टी आहे ना त्याला 1 दिवस वाढवून मिळालाच पाहिजे. आता या संदर्भात 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. सेक्शन 4 हे 2 तत्वावर अवलंबून आहे. पहिलं तत्व, लेक्स नॉन कॉजिट ऍड इम्पॉसिबिलिया. याचा अर्थ काय, लॉ डज नॉट कंपेल अ मॅन टू डू समथिंग व्हॉट ही कॅनॉट डू पॉसिबली परफॉर्म. याचा अर्थ काय, सुट्टीच्या दिवशी कोर्ट बंद असताना दावा दाखल करणं अशक्य आहे. म्हणून कायदा काय म्हणतोय, कायदा तुम्हाला कधीही अशक्य गोष्ट पार पाडायला भाग पडणार नाही. जशा प्रकारे एखादा कॉन्ट्रॅक्टचा विचार केला असेल, जर एखादा करू असेल तो इम्पॉसिबल असेल तर अशा वेळी तो कॉन्ट्रॅक्ट आपण कन्सिडर करू शकत नाही. त्याचप्रमाणे इकडे म्हटलेलं आहे की लिमिटेशन ऍक्ट विचार करतोय तुमचा, आणि एखादी गोष्ट जर अशक्य आहे ती करायला लिमिटेशन ऍक्ट तुम्हाला भाग पाडणार नाहीये. नंतर पुढचं तत्व आहे ऍक्टस क्युरेई नेमिनेम ग्रॅव्ह बीट. याचा अर्थ काय, एन ऍक्ट ऑफ द कोर्ट शाल नॉट प्रिज्युडाइस एनीवन. याचा अर्थ काय, कोर्टाच्या कोणत्याही कृत्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होता कामा नये. जर का अन्याय झाला तर अशा या तत्वाचा भंग होईल. मग अशाच प्रकारचा अन्याय टाळण्यासाठी इकडे काय केलंय, तर स्पेसिफिकली सांगण्यात आलंय की जर लिमिटेशन संपतंय त्या दिवशी जर कोर्टाला सुट्टी असेल किंवा कोर्ट बंद असेल तर नेक्स्ट डे त्याला वाढवून मिळाला पाहिजे. या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये जे काय कव्हर करायचं होतं ते संपलेलं आहे. सेक्शन 3 असेल, सेक्शन 4 असेल किंवा ऑब्जेक्ट आणि रिझन संदर्भात जर काही शंका असतील तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून विचारा.